नमस्कार. आज दिनांक 4/10/2023 वार बुधवार. केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्ये आणि केडी चौधरी फुटेक्स डाळिंब्याड नाशिकमध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या मालाची आवक ही जाग्यावर देणाऱ्यांची आता ही वाढायला लागलेली आहे. जे जाग्यावर शेतकरी देत होते अशा शेतकऱ्यांना एक पर्याय नाशिक मार्केट आणि पुणे मार्केट हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना डाळिंबाच्या दृष्टीने नक्कीच होत आहे. परंतु त्याचबरोबर आम्ही आता डाळिंबाच्या शेतीबरोबरच तैवान पिंक आणि व्हीएनआर या पेरूच्या लागवडी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रचंड लागवडी झाल्या. त्यातल्या पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, या दोन जिल्ह्यात किंवा नगर जिल्हा असेल या साईडला तैवान पिंक आणि व्हीएनआरची लागवड होत असताना शेतकऱ्यांना मार्केटिंगची व्यवस्था ही खऱ्या अर्थानं नव्हती. परंतु आता मी इंदापूरलाही पाहिलं की त्या ठिकाणी जागेवरती काही साऊथचे व्यापारी येतात आणि असे माल 40-42 रुपये किलोपर्यंत घेऊन जातात. परंतु पुण्यामध्ये असे माल 50-55 रुपये किलोपर्यंत आज विक्री झाली. खऱ्या अर्थाने असे माल घेताना एवढा माल निवडून घेणार की त्याच्यामध्ये त्या मालाची राळ होते आणि 43% रिजेक्शन झाल्यानंतर शेतकरी हतबल होतो आणि मग आपण कोणत्या तरी मार्केटला रिजेक्शन झालेला माल पाठवतो आणि आपलं नुकसान होतं का फायदा होतो हे आपण पाहत नाही. बऱ्यापैकी जागेवर आपण जास्त माल देतो आणि अशा मालाकडे पण दुर्लक्ष करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कमिशन मिळेल तिथं गाडीवाला हा माल घेऊन जातो आणि त्यातच आपल्याला खऱ्या अर्थानं या मालाचे पैसे बनतात. पण ते पैसे बनण्यासाठी आपल्याला मार्केटिंगची व्यवस्था कशी असावी या दृष्टिकोनातून मी ही क्लिप बनवत असताना मी सांगू इच्छितो की हे जे माल आहेत ह्या मालामध्ये मिक्स करायचे नाहीये. हा तयार माल आहे. माल क्वालिटी चांगला आहे, याचा ग्राहक वेगळा आहे. याला सुद्धा 40-45 रुपये रेट आलेला आहे आणि जो कडक माल आहे याला 50-55 रुपयाचे रेट आलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जो माल आहे हा 60 रुपये किलो आज विक्री या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं या राशीमध्ये जर कडक मध्ये अजून जर छोटा आला तर त्याची वेगळी रास करा आणि ही वेगळी रास आणि त्याच्यानंतर ही मोठी वेगळी रास करत असताना शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. परंतु जर बारीक माल कमी असेल तर 200 ग्रॅमच्या वरचा माल एकत्र केला तरी चालेल आणि हा साधारणतः 400-450 ग्रॅमच्या पुढचा माल 600-700 ग्रॅमचा हा जर आपण वेगळा केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कडक मालाला देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवायला आम्हाला वाव मिळेल आणि शेतकऱ्याचे 2 पैसे नक्की मिळतील. आज आपण नाशिकमध्ये पण सुद्धा पेरूची विक्री करतोय, इंदापूरमध्ये पण करतो. पण इंदापूरला अपवाद तयार मालाचा आहे. त्या ठिकाणी तयार मालाचं ग्राहक हे कमी असल्यामुळं तिथं कडक माल जाऊ शकतो. परंतु पुण्याच ठिकाणी दोन्ही माल विकले जातात. आम्ही केडी चौधरी गाळा नंबर 892 या फळ विभागामध्ये माल विकतोय. पण आजपर्यंत आम्ही तो माल विकत असताना लोकल व्यापाऱ्याच्या आधारितच माल विकत होतो आणि एक मर्यादितच माल विकला जायचा. परंतु आता डाळिंबाबरोबर पेरू हा जर वेगवेगळ्या राज्यामध्ये गेला तर नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूर या ठिकाणाहून हा माल आपण कितीही बाहेर पाठवू शकतो डाळिंब खरेदीदारांच्या मार्फत. परंतु त्यांना क्वालिटीचा माल पाहिजे, तो कडक, आणि जो तयार पाहिजे तो इथल्या ग्राहकांना. म्हणून ह्या दृष्टिकोनात आपण मार्केटिंगचा विचार करून फोममधूनच तो माल व्यवस्थित हाताळणी करून जागेवरून आपण निवडला तर या ठिकाणी कॅरेट तात्काळ मोकळे करून मिळतात. आल्याबरोबर वजन केलं जातं. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण माल टाकतो त्यावेळेस खाणारा आयटम आहे, एक फळ म्हटलं तरी कमी होऊ शकतं. परंतु या पेरूला आपण एक दिशा दिली की जाग्यावरून माल आणल्याच्या नंतर इथं आमच्या ताब्यात दिल्याच्या नंतर हा तात्काळ वजन करून आमच्याकडे ठेवला जातो. सीसी कॅमेऱ्याच्या खाली माल असल्यानंतर या ठिकाणी माल कुणी उचलला तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते. खऱ्या अर्थानं आपण बागेमध्ये एक फळ सुद्धा कोणाला खाऊन देत नाही. आणि मग मार्केटमध्ये जर 1-2 फळं म्हणलं तर 5-10 किलो वजन कमी व्हायला वेळ लागत नाही. परंतु एक फळाची सुद्धा आपली चोरी होणार नाही किंवा खाणार नाही. चोरी तर होत नाही पण तू खाणार नाही जोपर्यंत निलाव होत नाही तोपर्यंत इथं दंडात्मक कारवाई ही आपण जर खाल्ली कुणी तर ते मग शेतकऱ्याने खाऊ, कामगारांनी खाऊ, व्यापाऱ्याने खाऊ, 500 रुपये दंडात्मक कारवाई या ठिकाणी आपण करतो. कारण शेतकऱ्याच्या मालाला कुठेही हात लागू नये म्हणून. आणि ह्या सर्वच घडामोडीमध्ये एक शेतकऱ्याला चांगलं मार्केटिंग आणि हक्काचं मार्केटिंग आणि आपलं बाजारपेठ, आपली बाजारपेठ अशी वाटावी अशा दृष्टिकोनातून आपण केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्ये आणि नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी फुटेक्समध्ये पेरूला वाव दिलेला आहे.
डाळिंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बऱ्यापैकी हा मधला काळ आपल्यासाठी 2 तारखेपर्यंत हिरवे असतील, खरडा असेल, डागी असेल या मालाचा नक्कीच चांगला गेला. परंतु आता आपण 4-6 दिवस माल थांबवा असं मी सांगितलं आणि साधारणतः 10 तारखेच्या पुढं ते 17 तारखेपर्यंत असे जर डागी, हिरवा किंवा थोडासा लास्ट स्टेजला आपण बागा छाटणी करणार असे जर माल असतील तर त्यांना 10 तारीख ते 17 तारखेपर्यंत असे माल काढले तर नवरात्रीच्या हिशोबाने ते फळं जातील. परंतु एकदम हिरवा असेल तर ती फेकून द्यावा लागेल. त्यामुळे त्या आतमध्ये कलर असावा, बाहेरून पण जरा थोडासा देखणा माल असावा. अगदी एकदम हिरवा आणि आतमध्ये पांढरा माल निघत असेल तर ते माल विकले जात नाहीत. हेही शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी आज आपण पाहतोय की 140-145 रुपये गोटी ही आज डाळिंबाची विक्री होत असताना वर 200-250 रुपये किलो माल विकतोय आणि खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होतोय आणि शेतकऱ्याचे चांगले पैसे बनतायत. परंतु हा मधला टप्पा खऱ्या अर्थानं आता उपवासाचा दिवस 10 तारखेच्या पासून जे माल पोहोचणार आहेत ते लागणार आहेत. हा टप्पा जर आहे त्यातही रेट चांगले आहेत आणि पुढे जाऊन अजूनही रेट वाढतील. पण आपल्याला भीती आहे पावसाची. पाऊस जर जास्त झाला, अचानक डाग आला तर हातातोंडाशी आलेला घास खराब होऊ नये या भावनेतनं शेतकरी भयभीत होतो आणि जागेवर देण्याचा प्रयत्न करतो. मी त्या शेतकऱ्यांना सांगेल की आपण कितीही कॅरेट, अगदी जरी तुम्ही 500 कॅरेटनी चालला आणि आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला मोठी बाग आहे अशी जरी वाटली तरी फक्त आपल्याला तोडायचा आहे माल आणि या ठिकाणी फक्त पाठवायचा आहे. कुठलीही अडचण आहे. महाराष्ट्रामध्ये आता सगळ्याच मार्केटला माल घटलेले आणि तिथं आता ग्राहक वर्ग कमी पडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो ग्राहक वर्ग इतर ठिकाणी जात असताना तिथं रेट मिळत नाही अशी शेतकऱ्यांची भावना व्हायला लागली. परंतु पुणे आणि नाशिक हे असं एक ठिकाण आहे की इथं 12ही महिने मार्केट चालतं आणि इंदापूरला सुद्धा आवक आपली जोपर्यंत ज्यादा आहे तोपर्यंत आपण ती मार्केट नक्कीच चालू. कारण महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष हा आपल्याला एक दमखंड पडतो मालाचा आणि पर्यायानं मग तिथली मार्केट, छोटी छोटी मार्केट जे असतात की त्या ठिकाणी माल बाहेर जात नाही, व्यापाराची गाडी लोडिंग होत नाही. परंतु पुणे आणि नाशिक असं हे ठिकाण आहे की तर रेल्वे असतील, लक्झरी असतील, फळांच्या गाड्या असतील किंवा टोमॅटो असेल नाशिकला किंवा द्राक्ष असतील, कांदा असेल, या सगळ्यातनं देशभरामध्ये माल जातो आणि पुण्यामधूनही फळांच्या, पालेभाज्याच्या, कांदा बटाट्याच्या गाड्या किंवा रेल्वे, लक्झरी यातनं माल जातो. त्यामुळे इथं कायम रेट चांगले राहतात. इथं स्टॉल आणि मॉलचा सुद्धा ग्राहक प्रचंड असल्यामुळं या ठिकाणी कधीही केव्हाही थोडाही माल आला तरी त्याचा रेट कमी होत नसतो. आणि म्हणून आता इथून पुढचा काळ मी नेहमीच सांगतोय नवरात्र तर चांगलाच राहील, दिवाळीपर्यंतही चांगला राहील, पण दिवाळीच्या नंतरही महाराष्ट्रामध्ये माल आहेत. त्या शेतकऱ्यांनी गडबडून जाऊ नये. कारण तो जर आपल्याला दिवाळीच्या टप्प्याच्या नंतर माल येणार असेल तर मी सांगतोय दिवाळीपर्यंत रेट चांगले राहतील. याचा अर्थ दिवाळीच्या नंतर पडतील असे नाहीयेत. कारण राजस्थानमध्ये माल चालू होईल, गुजरातमध्ये थोडासा माल चालू होईल, त्याचा थोडासा नक्की परिणाम होईल. परंतु एवढाही परिणाम होणार नाही. कारण पहिल्या टप्प्यात तिकडेही माल कमीच असतात. जानेवारीच्या नंतर माल वाढत असतात आणि थंडीचा इफेक्ट हा होत असतो. परंतु आता महाराष्ट्रातले माल ही नंतरच्या टप्प्यातले आलेले ज्यावेळेस राजस्थान, गुजरात शॉर्टेज असेल त्याच वेळेस ते बरेचशा प्रमाणात येऊन जातील आणि त्याही शेतकऱ्यांचे पैसे बनतील. आणि म्हणून चांगल्या डाळिंबवाल्यांनी जागेवर देताना 10 वेळा विचार करा. कारण 200 रुपये काल एका शेतकऱ्यांनी आपल्याला दावाड्यांनी सांगितलं की 200 रुपये जागेवर सौदे झाले. परंतु त्याहीपेक्षा मी सांगेल टॉप क्वालिटीचा माल असेल तर 250 रुपयापर्यंत सुद्धा सौदे व्हायला हरकत नाही. कारण असे माल जागेवरती आपण देताय ते माल मार्केटला येत नाही. आणि आपण शुक्रवारचाच ऍव्हरेज पाहिला असेल 236 बसला, रविवारी 215 रुपये ऍव्हरेज बसला सरसकट मालाचा जी गोटी सोडून. परंतु असे माल ज्यावेळेस मार्केटला जातात त्यात थोडासा तरी टिपका, थोडासा तरी स्पॉट असेल तरी त्यात मिक्स होऊन जातो. पण जागेवर देताना तो माल काढला जातो बाजूला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जागेवर देण्यापेक्षा आता सध्या सगळीकडे शॉर्टेज असल्यामुळं आपला कितीही माल मार्केटला, पुणे मार्केट, नाशिक मार्केट आणि इंदापूरला येऊ द्या. आणि पुणे मार्केटमध्ये तर विशेषतः गाडीवाले नेहमी सांगतात की गाड्या खाली होत नाही, पण आता गाड्या खाली व्हायला काही अडचण नाही. कारण मधला पिरियड हा अत्यंत जास्त आवकीचा होता आणि आपली लोकप्रियता पाहता शेतकऱ्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे इथंच आमच्याकडे खाली व्हावा. परंतु गाडीवाल्यांना थोडासा त्रास सहन करावा लागायचा, एक दिवस काही वेळेस थांबावं लागायचं. परंतु आता ती परिस्थिती नाहीये. आता कितीही माल येऊ द्या, कुठल्याही कोपऱ्यातनं माल निघाला तर थोडाच निघेल. जास्त निघण्यासारखी आता कुठंही बाजार वेगवेगळ्या जिल्ह्यात परिस्थिती नाहीये. त्यामुळे ज्यांच्याकडे बागा आहेत ते खूप नशिबान आहेत. त्यांनी विचार करून आपला माल विरळता ठेवा. किंवा एखाद्याला असं वाटलं एकाच टायमिंगला सिटिंग झालेली आहे तर बिंदास किती येऊ द्या, 10-10 टनांनी माल येऊ द्या. व्यापारी देशभरातला अगदी भुकेला आहे, त्यांचा कोटा पूर्ण होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं
जाग्यावरती कोण म्हणत असेल मंदी होईल तर ती मंदी होणार नाही. आपण माल विरळते ठेवा. पण ज्यांना एकदम काढायचं असेल तर ते काढू शकतात. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.